नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। आपण आहोत गणरायाची नगरी, ते म्हणजे पाली, बल्लाळेश्वराच्या दारी। तर सर्वांनी बोला बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आणि आजचा हा व्हिडिओ असणार ना, तो म्हणजे पाली एस टी स्टँड दाखवण्याचा। पाली एस टी स्टँड निसर्गरम्य स्थितीत असल्यामुळे मी आपल्याला दाखवतोय। या साईडला बघा, समोर दिसतोय सुधागड, या साईडला आपल्या एस टी थांबल्या। तिकडे समोर बघताय ही पालीला आलेली आहे। ही समोरची एस टी जी कबळेवाडी म्हणून आहे, तर ही चालली। आणि ह्या एस टीने आपण चाललो आहे खोपोलीला। इकडे पण या साईडला दोन एस टी थांबलेल्या आहेत। एस टी स्टँड तसं म्हणावं असं डेव्हलप नाही आहे, म्हणजे जागा आहे स्पेअर। या साईडला आपण विश्रांतीगृह वगैरे जे मॅनेजमेंट आहे त्यांच्यासाठी अनाउन्समेंट वगैरे करतात, तिथं आहे फलक वगैरे। जिथं या साईडला आपण पाहत आहे, मी आपल्याला व्यवस्थित फलक पण दाखवतो स्क्रीनवर। समोर आपण वेळापत्रक बघताय, याच्यामध्ये ठाणे, पनवेल, खोपोली, कर्जत, रोहा, बोरिवली इकडून आपल्याला सहज एस टी मिळतात। त्यामध्ये आपल्याला समजेल की नेमकी कुठली एस टी कुठल्या टायमिंगला आहे। तर आता मी जाणार आहे खोपोलीला। हे सर्व काही परिसर आहे पाली एस टी स्टँडचा। समोर या साईडला आपण बघताय, इकडं सद्गुरू कृपा रसवंतीगृह म्हणून आहे। या साईडला बाहेरच्या साईडला थोडीशी दुकानं वगैरे आहेत, किराणा वगैरे आपल्याला भेटतोय, खाण्यापिण्याच्या गोष्टी भेटत आहे। पाली या एस टी स्टँडला सर्वात खास बनवतो तो म्हणजे आपण समोर पाहताय किल्ले सुधागड। सुधागड किल्ला हा फार प्राचीन आहे। सन 1657 ते 1658 मध्ये जेव्हा आदिलशाही मुलूक छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला, त्यावेळेस सुधागड हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला। पाली एस टी स्टँडचे आणखी एक खास महत्त्व म्हणजे येथे असलेले श्री बल्लाळेश्वर गणरायाचे मंदिर। अष्टविनायकांपैकी एक बल्लाळेश्वराचे दर्शन आपण येथे येऊन घेऊ शकता। तर चला आता थोडंसं जाऊयात बाहेर, भूक लागली आहे। 8:30 वाजताची आपली बस आहे खोपोली, तर अजून 20 मिनटं आहेत। तर बघू तिथं खायला काय मिळतंय का। खोपोली एस टी स्टँड समोर आहे आणि त्याच्या शेजारीच आपण पाहताय हे वडापावचं स्टॉल आहे इथं। तर वडापाव आम्ही घेतला आहे। कसा आहे वडापाव? एवढा भारी आहे ना, दोन खातो, अजून खाणार आहे। इथं आले की तुम्ही इथला वडापाव खायला नक्की विसरू नका, कारण की मी पण अर्धा वडापाव खाल्ला आहे। ॲक्च्युली आधीच व्हिडिओ शूट केला होता, पण तो काय रेकॉर्ड झाला नव्हता। तर मी पुन्हा एकदा सांगतो, वडापाव खरंच एक नंबर आहे। आणि इथली फिलिंग आहे ना, असली एक नंबर येते ना, सकाळ सकाळचं वातावरण आणि कोकण म्हणजे काय सांगायलाच नको। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याला इथून बल्लाळेश्वराचं दर्शन घेण्यासाठी जायचं आहे मंदिरात, तर हा जो रस्ता आहे ना, या रस्त्याने आपण इकडून सरळ गेला ना की इकडे या साईडला मंदिर आहे। 10 मिनिटाच्या अंतरावर आहे। आत्ताच आम्ही दर्शन घेऊन आलो, तर आपण इथून जाऊ शकता। आणि जर खोपोलीहून डायरेक्ट आली ना बस, तर डायरेक्ट आपल्याला बस तिथं डायरेक्ट पण सोडते, त्यामुळं इकडे येण्याची पण गरज नाही। जर बस आपण इथपर्यंत आलास तर इथून आपण असं जाऊ शकता, असं मी सांगितलं। पण आपल्याला बस खोपोलीवरून डायरेक्ट तिथं सोडते मंदिरापाशी। या निसर्गाच्या सानिध्यात चहा प्यायला समोरच आहे आपलं पाली एस टी स्टँड। एक नंबर आहे चहाची चव पण मस्तच आहे। चला आता चहा पिऊन घेऊ पटकन आणि जाऊयात मग एस टी स्टँडमध्ये। चहा झाला आहे आत्ताच, आणि अजून एक लोकल बस पाली एस टी स्टँडला आली आहे, बघताय आपण। आता वाजलेत 8:20, 10 मिनटातच खोपोली एस टी पण निघणार आहे। विश्रांतीगृह आहे ना, त्याच्या शेजारीच इकडं आपलं टॉयलेट्स वगैरे आहेत। तर छोटंसंच आहे, पण आहे या साईडला। तर चला मग मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? छोटासा व्हिडिओ होता पाली एस टी स्टँडविषयी। तर आपल्याला जर हा व्हिडिओ कशा प्रकारे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, बोला गणपती बाप्पा मोरया।